जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहे 10th स्टँडर्डचा एम1चा सेकंड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॅक्टिस सेट 2.4 अतिशय महत्त्वाचा प्रॅक्टिस सेट जो की खूप सोपा आहे. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर सगळ्यात काय सोपं असेल तर ते 2.4 हा एक्सरसाइज जो की फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. ओके, सुरुवात करतोय आपण आपल्या एक्सरसाइजला. कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू जनरल फॉर्म. राईट व्हॅल्यू एबीसी, ए बी आणि सीच्या व्हॅल्यू तुम्हाला काय करायच्यात, राईट करायच्यात. दिलेले इक्वेशन आधी कोणत्या फॉर्मॅट राईट करून घ्यायचे पहा. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ह्या फॉर्मॅटमध्ये आहे का ते पाहायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे धिस इक्वेशन कंपेअर विथ कशासोबत आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर काय होणार आहे, एच व्हॅल्यू ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -7 अँड सी इज इक्वल टू 5. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला फक्त क्वेश्चन काय करायचं आहे, राईट करायचं आहे. आता इथे जर पाहिलं तर तुम्हाला आधी राईट करून घ्यावं लागेल आपल्या जनरल फॉर्ममध्ये. इथला फॉर्म काय आहे बा, 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5. ह्या दोघांनाही आपल्याला इकडे बोलून घ्यावं लागेल. म्हणजे आता या ठिकाणी काय होणार आहे, 2m स्क्वेअर. आता हे जे 5m आहे इकडे येऊन काय होणार आहे, मायनस, आणि -5 इकडे येऊन काय होणार आहे, प्लस. ओके, इज इक्वल टू किती आहे, 0. आता हे इक्वेशन काय करणार तुम्ही, दिस इक्वेशन कंपेअर विथ, या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे कशासोबत, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर तुम्हाला ए बी आणि सीच्या व्हॅल्यू काय करायच्यात, राईट करायच्यात. ओके, तर एच व्हॅल्यू किती आहे 2, बीची व्हॅल्यू किती आहे -5 आणि सीची व्हॅल्यू किती आहे 5. या ठिकाणी काय लिहिलंय, दिस इक्वेशन कंपेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. ओके, त्यानंतर त्याच्यानंतर जर इथं पाहिलं तर काय इक्वेशन दिसतंय तुम्हाला, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 7y. यांचं स्टार्ट केल्यावर वायचा स्क्वेअर मायनस ह्या 7yला आपण इकडे बोलून घेतलं त्यामुळे तो मायनस झाला. इथं 0 म्हणजे सी टर्म नाहीये त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय केलं, राईट केलं 0. म्हणजे आता इथं काय लिहिणार आहे आपण, धिस इक्वेशन कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार आहात तुम्ही, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आणि देअरफॉर एची व्हॅल्यू किती आहे, 1, कोणीच नाहीये. बीची व्हॅल्यू म्हणजे इथं कोण नाहीये म्हणजे 1 आहे. ओके, ठीक आहे, इथं किती आहे, -7 आणि सीची व्हॅल्यू किती आहे, 0. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह युजिंग फॉर्म्युला मेथडनी आपल्याला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय करायचे, सॉल्व्ह करायचे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे आपण ज्या काही मेथड पाहिल्या होत्या त्याच्या आधी आपण याआधी आपण पाहिली होती फॅक्टरायझेशन मेथड जी की सेकंड एक्सरसाइजमध्ये होते. त्यानंतर आपण पाहिले कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जी की 2.3 मध्ये होते थर्ड एक्सरसाइजमध्ये. आणि आता आपण पाहणार आहे फॉर्म्युला मेथड. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जिथे फॅक्टरनी जात नाही, कम्प्लिटिंगनी जात नाही, तर तिथं फॉर्म्युला मेथडनी तुम्ही ते एक्झाम्पल काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता जर इथं फॉर्म्युला तुम्हाला पाहायचा असेल तर फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट, या ठिकाणी काय, बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युलेच्या आधारे आपल्याला काय करायचंय, हा एक्सरसाइज काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, तर पाहूया कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आहात तुम्ही. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0. ओके, काय लिहिणार तुम्ही इथं, धिस इक्वेशन कंपेअर विथ, कोणासोबत कंपेअर करणार आहे तुम्ही, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. या ठिकाणी तुम्हाला एच व्हॅल्यू मिळाली, बीची पण मिळाली आणि सी पण मिळाली. पहा, ए किती आहे 1, बी किती आहे 6 आणि सी किती आहे 5. आता पहा हे इक्वेशन तयार झाल्यानंतर आता खरं तर फॉर्म्युला मेथड कधी यूज होते, जनरली तुम्ही तिथं फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकत नाही. तिथं तुम्ही डायरेक्ट कोणती कंप्लीट फॉर्म्युला मेथड काय करायची, यूज करायची. आता इथे जर पाहिलं तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे, पण हा फॉर्म्युला यूज करण्याच्या आधी आपण काय करणार आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय करणार आहे, फाइंड आउट करून घेणार आहे, जेणेकरून फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला व्हॅल्यू काय करता येतील त्या ठिकाणी पुट करता येतील. ओके, म्हणजे आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ची आपल्याला व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. आता बी म्हणजे कोण आहे, 6, म्हणजे काय होणार इथं 6 स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे काय 1. ओके, आणि बी सी म्हणजे किती आहे 5. आले लक्षात. मग इथं 6 स्क्वेअर 36 मायनस इथं किती आले 5 4 जा 20, 4 25
इथे किती आले 16. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आहे 16. आता आपण फॉर्म्युला मेथड यूज करणार आहे. म्हणजे आता आपण बाय युजिंग फॉर्म्युला ओके. काय फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके. मायनस बी किती आहे 6 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आताच आपण काढली 16 डिवाइड बाय 2. a ची व्हॅल्यू किती आहे 1. ओके. म्हणजे आता त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे पहा. ठीक आहे. x इज इक्वल टू मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट 16. अंडर रूट 16 म्हणजे आन्सर काय येणार आहे 4, कारण 16 कोणाचा स्क्वेअर आहे 4चा. ओके. म्हणून बाहेर किती आले 4. ओके. ऑलरेडी प्लस मायनस साइन आहे, बाहेर 2. म्हणजे x इज इक्वल टू जर तुम्ही पाहिलं तर मायनस 6 प्लस 4 2 किंवा x इज इक्वल टू काय असणार आहे मायनस 6 मायनस 4 डिवाइड बाय 2. लक्षात. म्हणजे x इज इक्वल टू मायनस 6 प्लस 4 म्हणजे किती येणार आहे मायनस 2 डिवाइड बाय 2. म्हणजे x इज इक्वल टू मायनस 1. आणि याच ठिकाणी पाहिलं और तुम्ही लिहू शकता किंवा लाईन. ओके. x इज इक्वल टू काय लिहिणार आहे तुम्ही इथं मायनस 10 अपॉन 2 म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे मायनस 5. म्हणजेच खाली तुम्हाला फक्त आता एक लाईन ऍड करायची काय मायनस 1 अँड मायनस 5 आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात. फक्त एवढी लाईन तुम्हाला खाली काय करायची ऍड करायची झालं. या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल काय करायचे सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. तर अतिशय सोपी मेथड आहे. ओके. ठीक आहे. पाहूया आपण. आता इथे जर पाहायचं झालं तर पहिल्यांदा इक्वेशनला राईट करून घेऊ. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. कितीही एक्झाम्पल सोपे वाटत असले तरी तुम्हाला प्रत्येक गणित सोडवायचं आहे. ओके. कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये थोडा पार्ट बदलतोय. काही नंबरला रूटच्या बाहेर काढता येते, काहीला रूटच्या बाहेर काढता येत नाही कम्प्लिटली, काहींना काढता येते पण हाफ काढता येते. मग ते नक्की प्रॉब्लेम कसे आहेत आणि ते आल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे फॉर्म्युला माहिती आपल्याला सोपं सगळं येते असं अजिबात करायचं नाही. ओके. ठीक आहे. मग आता इथं काय करणार आहे तुम्ही धिस इक्वेशन काय लिहिणार आहे तुम्ही कम्पेअर कोणासोबत कम्पेअर करणार आहे कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू मायनस 3 आणि c ची व्हॅल्यू मायनस 2. ओके. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा कोणाची व्हॅल्यू आपण काढून घेतो b स्क्वेअर मायनस 4ac ची. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b किती आहे मायनस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर बी ची व्हॅल्यू मायनस 4 ए म्हणजे किती 1 आणि सी म्हणजे किती मायनस 2. आता इथे जर पाहिलं 3चा स्क्वेअर किती येणार आहे 9 प्लस 9. आता इथे मायनस मायनस प्लस होणार आहे आणि 4 टू जा 8. म्हणजे इथे जर पाहिलं तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती मिळेल 17. आता आपल्याला काय करायचं फॉर्म्युला राईट करायचं. काय फॉर्म्युला बाय युजिंग फॉर्म्युला काय फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट काय बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ओके. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय करणार तुम्ही x इज इक्वल टू मायनस. आता इथे जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर हे जे साइन आहे हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे. ओके. वाटल्यास आपण त्याला इथे काय घेतलं आपण मायनस. ओके. ठीक आहे. आणि आता स्वतः बी मायनस आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये किती येणार आहे मायनस 3 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची आताच आपण व्हॅल्यू काढली ती किती आहे 17. ओके. 17 अपॉन 2 a ची व्हॅल्यू किती आहे 1. पहा म्हणजे आता या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर काय लक्षात आलं तुमच्या का x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस 3 झाले. ऑलरेडी इथं डबल मायनस साइन झाले त्यामुळे 3 झाले. इथं प्लस मायनस अंडर रूट किती आहे 17ला तुम्ही बाहेर काढू शकत नाही आणि खाली किती आहे 2. दॅट्स इट. झालं तुमचं उत्तर. म्हणजे x इज इक्वल टू काय लिहायचे तुम्हाला 3 प्लस अंडर रूट 17 अपॉन 2 और x इज इक्वल टू 3 मायनस अंडर रूट 17 अपॉन 2. हे काय झाले तुमचे रूट झाले. खाली तुम्हाला फक्त एक लाईन लिहायची अँड आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे जे 2 डॅश लिहिले ह्या ठिकाणी तुम्हाला हे उत्तर काय करायचंय राईट करायचं आहे. आले लक्षात. ठीक आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रॉब्लेम पहा इज इक्वल टू 3m चा स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इज इक्वल टू 0. धिस इक्वेशन कम्पेअर
विथ कोणासोबत कम्पेअर करताय तुम्ही, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देअरफोर एची व्हॅल्यू किती आली 3, बीची व्हॅल्यू किती आली 2 आणि सीची व्हॅल्यू किती आली -7. ओके, मग आता व्हॅल्यू कोणाची काढायची तुम्हाला, बी स्क्वेअर मायनस 4ac काय बी स्क्वेअर मायनस 4a, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची आपल्याला. बी किती आहे 2, 2चा काय झाला 4 मायनस 4, ए म्हणजे किती आहे 3 आणि सी म्हणजे किती आहे -7. लक्षात, म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर बीचा स्क्वेअर किती आला 4 म्हणजे 2चा स्क्वेअर, इथं मायनस मायनस काय झाले प्लस, 4 त्रिक 12 आणि 12 साती 84. ओके, म्हणजे टोटल ॲडिशन किती आली 88. मग आता फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचं आहे. काय फॉर्म्युला पहा, फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू बाय युझिंग फॉर्म्युला फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट काय बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ठीक आहे, इज इक्वल टू, आता इथं जर पाहिलं तर बी या ठिकाणी काय -2 का, मायनस सिम्बॉल हाच कंटिन्यू केला आणि बी पॉझिटिव्ह असल्यामुळे तो त्या ठिकाणी निगेटिव्ह होणार. इथं प्लस अंडर रूट किती आले 88 डिवाइड बाय 2, एच व्हॅल्यू किती आहे 3. ओके, ठीक, म्हणजे या ठिकाणी काय आलं -2 प्लस मायनस, आता 88ला आपण तोडू शकतो काय 4 इंटू 22 4 इंटू 22. ओके, का 22 गुणिले 4 88. ओके, ठीक आहे, आणि खाली किती आले 6, म्हणजे त्याच्या पुढं काय स्टेप होणार आहे पहा -2 एक्स इज इक्वल टू -2, आता प्लस मायनस. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 4 बाहेर येतं ना, 4ला तुम्हाला बाहेर काढायचं आहे, 4 बाहेर येताना काय म्हणून येणार आहे 2 म्हणून येणार. लक्षात आलं. ओके, ठीक आहे, आणि मग रूटमध्ये कोण राहिलं, रूटमध्ये राहिले 22. बरं 2 का म्हणून आले, कारण 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे, आणि 4 आता कशामध्ये इथं रूटमध्ये, म्हणजे बाहेर येताना ते 2 म्हणून येणार, आणि खाली किती आले 6. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, एक्स इक्वल टू इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, म्हणजे 2 तुम्ही कॉमन काढू शकता. जर तुम्ही 2ला कॉमन काढलं या ठिकाणी -1 शिल्लक राहिला, कारण इथे 2 मायनस आहे. ओके, ठीक आहे, प्लस मायनस इथे कोण राहिला 2 बाहेर आल्यामुळं अंडर रूट 22 ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय किती 6. ह्या 2ने तुम्ही इथं डिवाइड केलं 3, म्हणजे एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 22 अपॉन किती आले 3. म्हणजेच आता एकदा काय करणार तुम्ही प्लस आणि एकदा काय करणार तुम्ही याला मायनस, म्हणजेच एक्स इज इक्वल टू, आता तुम्ही काय लिहिणार आहे एक्स इज इक्वल टू -1 प्लस 22 डिवाइड बाय 3 आणि एक्स इज इक्वल टू -1 मायनस अंडर रूट 22 डिवाइड बाय 3 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर आता आपण किती एक्झाम्पल सॉल्व्ह केली, 3 एक्झाम्पल सॉल्व्ह केली. म्हणजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्ही पाहिलं, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये का अंडर रूटमध्ये किती आले होते 16 आले होते, आणि 16ला तुम्ही डायरेक्ट बाहेर काढू शकला होता. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर एक असा नंबर मिळाला होता 70 का जो रूटच्या बाहेर येऊ शकत नव्हता. ओके, ठीक आहे, आणि त्यानंतर थर्ड एक्झाम्पल जर पाहिलं तुम्हाला असा नंबर मिळाला 88 का त्याला तुम्ही काही पार्ट त्याचा बाहेर काढू शकत होतं. म्हणजे असे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आलेले आहेत. सो प्रत्येक गणित, प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना कोणता पॅटर्न नक्की यूज झालाय, कशा पद्धतीने तुम्ही ॲडिशन सबट्रॅक्शन करणार आहात हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हे 3 एक्झाम्पल दिसायला इतकी सिंपल दिसत असली, म्हणजे खूप तुम्हाला सोपी जरी दिसत असली, तरी शेवटचं कॅल्क्युलेशन मात्र गडबड करतं. तर ते गडबड होऊ नये म्हणून प्रत्येक गणित तुम्ही तुमच्या हाताने एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. पहा काय सांगितलंय क्वेश्चन, 5m चा स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इज इक्वल टू 0. मग आता दिस इक्वेशन काय करणार तुम्ही कम्पेअर करणार आहे, कोणासोबत कम्पेअर करणार आहे तुम्ही, विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. देअरफॉर एची व्हॅल्यू किती आली 5, बीची व्हॅल्यू किती आली -4 आणि सीची व्हॅल्यू किती आली -2. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac, बी किती आहे -4, म्हणजे या ठिकाणी काय झालं -4चा स्क्वेअर -4. ए म्हणजे कोण आहे, ए म्हणजे 5 आहे, आणि सी म्हणजे किती आहे -2 आहे. ओके, -2. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 4चा वर्ग 16, मायनस मायनस प्लस झाले, 4 पंचे 20, 20 गुणिले 2 40. ओके, ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर किती आले 56. नक्की, ठीक आहे, 4चा वर्ग 16 बरोबर आहे, 5 गुणे 10 40.
50 56, ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला फक्त काय लिहायचं आहे, फॉर्म्युला बाय युजिंग फॉर्म्युला काय फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट काय इथं बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, ओके. मायनस काय आलं, आता इथे जर पाहिलं तर काय सांगितलंय, बी स्वतः मायनस आहे म्हणजे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये -4 येणार आहे प्लस मायनस अंडर रूट इथे किती येणार आहे 56 आणि डिवाइड बाय 2 आणि ईच्या जागी किती येणार आहे 5. आलं लक्षात 5. म्हणजे आता त्याच्या पुढची स्टेप काय होणार आहे पहा, एक्स इज इक्वल टू मायनस मायनस इथे डबल मायनस झाल्यामुळे +4 आला, ओके. प्लस मायनस अंडर रूट. आता इथे जर पाहिलं तर 56 आहे, 56ला आपण असे दोन पार्टमध्ये डिवाइड करायचं का, एक नंबर काय पाहिजे स्क्वेअर पाहिजे. आता 56चे दोन पार्ट असे करायचे म्हणजे 7 8 56 म्हणजे जर आपण हे पाहिलं तर 56चे फॅक्टर पाडूया आपण, 7 चौक 28 28 दुने 14 14 चौक 56, ओके. म्हणजे आपण याचे काय फॅक्टर पाडले 14 14 गुणिले 4, आले लक्षात, ठीक आहे. म्हणजे आता अनडिवाइड बाय किती आहे 5 दुने 10 म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 प्लस मायनस अंडर रूट. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर हे 4 बाहेर काय म्हणून येतील 2, आतमध्ये किती राहिले 14 आणि खाली किती आले 10, ओके. एक्स इज इक्वल टू 4 आणि 2 म्हणजे 2 कॉमन निघू शकतात, इथे 4 मधले 2 बाहेर आल्यामुळे 2 इथे राहिले प्लस मायनस हे 2 बाहेर गेल्यामुळे अंडर रूट 14 इथं तसे शिल्लक राहिले डिवाइड बाय किती आहे 10. मग ह्या दोन्ही तुम्ही इथं काय करू शकता डिवाइड करू शकता म्हणजे या ठिकाणी एक्स इज इक्वल टू काय मिळाले तुम्हाला 2 प्लस मायनस अंडर रूट किती आले 14 डिवाइड बाय किती आले 5. एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. आता मला तुम्हाला एक फक्त सांगायचं आहे, आधीच्या नंबरमध्ये जर पाहिलं तुम्ही तर काय दिली होती तुम्हाला अंडर रूट 88, त्यानंतर जर पाहिलं इथं तर किती आहे 56. मग आपण ह्या नंबरच्या अशी पद्धतीने फोल्ड करतो का एक नंबर स्क्वेअर पाहिजे, कारण हा जो नंबर आहे हा कशामध्ये स्क्वेअर रूट मध्ये, ओके. म्हणजे एक नंबर काय पाहिजे कोणाचा तरी स्कोर पाहिजे म्हणजे 4 इंटू आपण काय केलं इथं 22, ओके. आता हे नक्की तयार कसं केलं तर पहा, पहिल्यांदा जो नंबर आहे त्याला आपण या पद्धतीने स्क्वेअर रूट काढतो, 2 ने डिवाइड केलं इथे किती आले 4 4, परत 2 ने डिवाइड केलं 2 2, परत डिवाइड केलं 2 ने इथे किती आले 11, आता परत 11 ने केलं 1 आलं. मग आता ह्या दोघां मिळून एकच 2 आपण बाहेर घेतला, सॉरी म्हणजे ह्या दोघां मिळून आपण काय लिहिले 4, तर यांचा इथं ग्रुप करतो समान समानचे आपण काय करतो 2 ग्रुप करतो आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 22, म्हणजे आपल्याला एक काय मिळाला स्क्वेअर मिळाला आणि म्हणून आपण या पद्धतीने त्याला राईट केलं. आता याचं रायटिंग जे आहे तर ते या पद्धतीने होतं पहा, अंडर रूट 4 इंटू अंडर रूट 22 आणि याचाच अर्थ काय होतो अंडर रूट 4 म्हणजेच किती 2 अंडर रूट किती आहे 22, या पद्धतीने त्याचा आन्सर आला. आता इथं जर पाहिलं तर काय 56, आता 56चे 7 8 56 सुद्धा होतात, 28 2 56 सुद्धा होतात. मग त्यापैकी आपण हीच पेअर कशी घेतली, ही जोडी कशी घेतली तर पहा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बारकाईने काय दिसतंय तुम्हाला 56, पहिल्यांदा 2 ने डिवाइड केलं, 2 2 4 2 8 16, परत 2 ने डिवाइड केलं 14, परत 2 ने डिवाइड केलं 7 आणि परत किती डिवाइड केलं 7, मग एक आलं. ह्या दोनची जोडी झाली 4 आणि ह्या दोनची जोडी झाली का स्क्वेअर मध्ये आपण नेहमी 2 2च्या जोड्या करतो. आता ह्या 2 ला अजून एखादा 2 समान मिळाला असं आपण त्याची जोडी केली असती, 7 ला अजून कोण मिळालं असं आपण त्याची पेअर केली असती जोडी केली असती आणि इथं मिळत नाहीये दॅट्स इट. म्हणजे 7 2 किती आले 14 आणि 14 चौक 56 म्हणजे 4 हा काय कोणाचा तरी स्क्वेअर आहे म्हणजे 4 इंटू या ठिकाणी काय होणार आहे 14, म्हणजे याची फोड अशी होते सेपरेट 4 ला 1 दिलं सेपरेट 14 ला 1 दिलं, मग सेपरेट 4 म्हणजेच किती येतात 2 इंटू रूट अंडर रूट किती येतात 14. तर या पद्धतीने तुम्हाला त्याचे काय करायचे असतात फॅक्टर पाडायचे असतात, ओके. तर ही दोन गणितं आपण या पद्धतीने पाहिली तर त्याचे फॅक्टर कशा पद्धतीने पाडलेले आहे. आता क्वेश्चन नंबर 5, आता क्वेश्चन नंबर 5 जर पाहिला तर थोडासा वेगळा पॅटर्न तुम्हाला इथे दिसतोय. बेसला किती आले 3, मला हे 3 नकोय, बरं बेसला 3 आहे. याआधी पण आपण काही एक्झाम्पल अशी पाहिलीत का बेसला जर जो नंबर आहे तो नको असेल तर त्याच नंबरनी टोटल इक्वेशनला काय करा मल्टिप्लाय करा. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, कशाने 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे या ठिकाणी पहा 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे तुम्हाला इथं राईट करायचं आहे मल्टिप्लाइंग बाय 3 बोथ साईड, ओके. त्यामुळे इथे काय झालं 3 ने जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय केलं 3y चा स्क्वेअर
3ने इथं केलं, 3ला 3 कॅन्सल झाला म्हणजे 1y म्हणजे फक्त y लिहितो आपण आणि इकडे जर केलं 3ने तर किती आले 6. आता ह्या 6ला आपल्याला इकडे बोलून घ्यावं लागेल yचा स्क्वेअर प्लस 3yचा स्क्वेअर प्लस y आणि -6 इज इक्वल टू किती आले 0. आता हे इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल कम्पेअर. ओके, धिस इक्वेशन कम्पेअर विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणून या ठिकाणी काय आलं a इज इक्वल टू किती आहे 3, b इज इक्वल टू 1 आणि c इज इक्वल टू किती आहे -6. ओके ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यू फक्त आपल्याला इथं काय करायच्यात राईट करायच्यात. काय येणार आहे फॉर्म्युला आपला पहिल्यांदा अप्लाय करायचा आहे. काय फॉर्म्युला b² - 4ac इज इक्वल टू आता b म्हणजे किती 1, 1चा स्क्वेअर -4 a म्हणजे किती आहे 3. ओके आणि c म्हणजे कोण आहे -6. ओके ठीक आहे. म्हणजे आता इथं 1चा स्क्वेअर 1 झाला मायनस मायनस प्लस झाले 4 त्रिक 12 12 72. ओके ठीक आहे. म्हणजे किती आले 73. 73ला आपण डिवाइड करू शकत नाही कारण 73 हा काय प्राईम नंबर आहे. ओके आणि प्राईम नंबर जर असेल तर त्याला तुम्ही त्याचे फॅक्टरही पाडू शकत नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे आता फॉर्म्युला काय x इज इक्वल टू -b ओके प्लस मायनस अंडर रूट काय येणार इथं b² - 4ac डिवाइड बाय काय 2a. ओके या ठिकाणी काय लिहिणार आहे बाय युझिंग फॉर्म्युला. ओके ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर काय होणार आहे मायनस बी किती आहे 1 -1 प्लस मायनस अंडर रूट किती आहे 73 डिवाइड बाय 2 एच व्हॅल्यू किती आहे 3. म्हणजे आता जर तुम्ही इथं बेसिक पाहिलं तर काय होईल x इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट 73ला तुम्ही काहीच करू शकत नाही डिवाइड बाय 6. आलं लक्षात ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी फक्त तुम्हाला काय करायचं आहे 2 फॅक्टर लिहायचेत. ओके -1 प्लस मायनस अंडर रूट 73 डिवाइड बाय 6 अँड -1 सॉरी प्लस मायनस नाही आपल्याला काय करायचं एकदा काय घ्यायचे प्लस आणि एकदा काय घ्यायचे मायनस. आले लक्षात ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. इथं प्लस आहे आणि इथं मायनस अंडर रूट 73 डिवाइड बाय किती आहे 6 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही लाईन फक्त तुम्हाला ऍड करायची आहे. तर या पद्धतीने फॉर्म्युला मेथडने तुम्हाला हा एक्सरसाइज काय करायचा होता सॉल्व्ह हा प्रॉब्लेम काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. अजूनही प्रॉब्लेम बाकी आहेत. ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलंय 5x² प्लस 13x प्लस 8 इज इक्वल टू काय 0. मग आता इथे जर पाहिलं तर धिस इक्वेशन काय करायचंय तुम्हाला कम्पेअर करायचंय. कोणासोबत कम्पेअर करायचंय कम्पेअर विथ ओके या एक समीकरणाची तुलना करून कोणासोबत ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणून या ठिकाणी h व्हॅल्यू किती होणार आहे 5 b ची व्हॅल्यू किती होणार आहे 13 ओके आणि c ची व्हॅल्यू किती होणार आहे 8. ओके मग आता आपल्याला फॉर्म्युला वापरायच्या आधी आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची b² - 4ac. आता b म्हणजे किती आहे 13 13चा काय होणार आहे स्क्वेअर. ओके b 13 मायनस 4 a म्हणजे कोण आहे a म्हणजे 5 आहे आणि c म्हणजे कोण आहे 8 आहे. ओके ठीक आहे. आता 13चा स्क्वेअर 169 मायनस इथे किती आले 5 × 20 20 गुणिले 8 8 दुनी 16 म्हणजे 160. ओके ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी जर सबट्रॅक्शन पाहिलं तर ते किती आलं 9. म्हणजे आता हा जो नंबर आहे हा कोणाचा स्क्वेअर आहे 3चा. म्हणजे याला तुम्ही टोटली बाहेर काढू शकता. म्हणजे आता x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac ओके अपॉन 2a. इथे काय लिहिणार आहे बाय युझिंग फॉर्म्युला ओके ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय झालं पहा x इज इक्वल टू -b प्लस मायनस सॉरी आता आपल्याला इथं व्हॅल्यू पुट करायच्या. म्हणजे काय होईल या ठिकाणी जर पाहिलं तर मायनस b ची व्हॅल्यू किती आहे 13 मायनस प्लस इथे किती आले 9 अपॉन 2 a ची व्हॅल्यू किती आहे 5 म्हणजे खाली किती आले ओके 25. ओके डन. आता इथे जर पाहिलं तर काय होईल x इज इक्वल टू -13 प्लस मायनस 3. आता हे 9 बाहेर आले आणि बेसला किती आहे 5 2 10 म्हणजे x इज इक्वल टू -13 प्लस 3 अपॉन 10 किंवा x इज इक्वल टू -13 मायनस 3 मायनस किती येणार आहे 3 डिवाइड बाय किती आहे 10 म्हणजे x इज इक्वल टू
13 प्लस इथं -13 आणि इथे +3 म्हणजे किती आले -10 डिवाइड बाय 10 म्हणजे x इज इक्वल टू किती आहे -1 आणि इथं जर पाहिलं तर मायनस किती येणार आहे 16 डिवाइड बाय 10 म्हणजे x इज इक्वल टू 1.6 म्हणजे खाली फक्त तुम्हाला राईट काय करायचं आहे -1 अँड 1.6 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा एक्झरसाइज काय करायचा आहे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी सेकंड क्वेश्चन तुमचा कंप्लीट झाला. आता त्यानंतर एक क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जर तुम्ही पाहिलं विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन x² प्लस 2√3x प्लस 3 युजिंग फॉर्म्युला. तर फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे. कम्पेअर दिस इक्वेशन. हे इक्वेशन जर आपण कम्पेअर केलं तर एबीसीच्या व्हॅल्यू त्यांनी आपल्याला विचारले काय होणार आहे ए बी आणि सी. एची व्हॅल्यू किती येणार आहे 1, बीची व्हॅल्यू किती येणार आहे 2√3 आणि सीची व्हॅल्यू किती येणार आहे 3. फाइंड व्हॅल्यू b² 4ac. आता b² 4ac इज इक्वल टू आता b² म्हणजे b कोण आहे रे b आहे 2√3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 ए म्हणजे 1 आणि सी म्हणजे 3. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 2 चा स्क्वेअर काय होणार आहे 4, 3 चा स्क्वेअर काय होणार आहे इंटू. हे दोनही नंबर एकमेकाला इंटू आहेत. मग 2 चा स्क्वेअर झाला 4, √3 चा स्क्वेअर किती आला 3. ओके, अंडररूटचा हे नीट लक्षात ठेवा 3 चा √3 चा स्क्वेअर हा नेहमी किती असणार आहे √3 इंटू √3. याचा अर्थ होतो अंडररूट स्क्वेअर म्हणजे त्याच नंबरला दोनदा मल्टिप्लाय करणं म्हणजे इथं 9 येणं आणि बाहेर किती येणं 3. मग ही सगळी प्रोसेस आपण राईट करत नाही, आपण डायरेक्ट काय लिहितो √3 चा स्क्वेअर 3. ओके ठीक आहे. आता हे दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस इथं किती आले 4 3 जा 12 आणि इथं पण किती आहे 4 3 12 -12 आणि या ठिकाणी आन्सर किती आलं 0. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. आता त्यानंतर जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय राईट द फॉर्म्युला सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला फॉर्म्युला मेथडने जायचे म्हणजे x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडररूट काय b² मायनस 4ac अपॉन 2a. आता इथं जर पाहिलं तर मायनस बीची व्हॅल्यू किती आहे 2√3 प्लस b² मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आहे 0 अपॉन 2 a ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे किती आले 2 आले. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर -2 √3 प्लस मायनसला 0 असल्यामुळे आता 0चं रूट 0च येणार आहे त्यामुळे त्याचा विषयच गेला. खाली किती राहिले 2. ह्या 2ला हा 2 तुम्ही काय करू शकता कट करू शकता. म्हणजे x इज इक्वल टू तुम्हाला आन्सर काय मिळालेलं आहे √3 पण त्याला सिम्बॉल जो असणार आहे तो कोणता असणार आहे मायनस. म्हणजे मायनस √3 हे काय झालं तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी झालेलं आहे. मग आता इथं काय सांगितलंय सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ एबीसी अँड फाइंड द रूट्स. ओके, तर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करा. तर असं म्हणजे फॉर्म्युला यूज करून एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करून आन्सर काढा असं त्यांचं म्हणणं आहे. तर x इज इक्वल टू किती आलेलं आहे √3 फक्त त्याला कोणतं सिम्बॉल आहे मायनस. तर या पद्धतीने आपण हा क्वेश्चन या ठिकाणी काय केलेला आहे सॉल्व्ह केलेला आहे आणि याच ठिकाणी तुमचा हा एक्झरसाइज कंप्लीट झालेला आहे. एक्झरसाइज जरी सोपा असला तरी तुम्हाला तो सर्व सॉल्व्ह करायचा आहे कारण शेवटच्या पार्टमध्ये जे कॅल्क्युलेशन होणार आहे तर त्या कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं काहीही चुकलं नाही पाहिजे. आलं लक्षात. ठीक आहे, तर या ठिकाणी हा एक्झरसाइज कंप्लीट होतोय. तर जवळजवळ आपले 5 एक्झरसाइज म्हणजे प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेले आहेत. अजून ही 2.4 होता हा. अजूनही 2 प्रॅक्टिस सेट आपले बाकी आहेत. ओके ठीक आहे, त्याआधी आपला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हाही टॉपिक कंप्लीट झालेला आहे. त्याचेही 5 एक्झरसाइज आपण पाहिलेले आहेत. जर पाहिले नसेल तरी पाहून घ्या. ह्या पण टॉपिकचे पाहून घ्या कारण हे दोनही टॉपिक तुम्हाला बोर्डाला 12 मार्कांसाठी आहे. ओके, तर महत्त्वाचं टॉपिक आहे. ओके ठीक आहे, चला बाय बाय, भेटू नेक्स्ट एक्झरसाइज घेऊन नेक्स्ट डे.